जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते. चारों तरफ अंधेर मचा है, चारों तरफ अंधेर मचा है, पानी महंगा सस्ता खून कोई बताए ये है. व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो प्रसंग बनलेला आहे तो जीवनात कधीच नंतर येणार नाही असं या ठिकाणी हा प्रसंग बनला आहे. आपले राजकारणी आहेत सचिन दादा, पत्रकार बांधव आहेत आकाराम गायकवाड, वकील साहेब आहेत अभयदादा, त्याचबरोबर सुधाकर भाऊ वाघ, उस्मान आबा फिरवेंची, तसे आमचे किशोर मोराय चाकडा आणि समस्त आदिवासी बांधव. मित्रांनो, हे बिराड आंदोलन हे पहिल्यांदा असं आगळेवेगळं आंदोलन कव्हर करण्याचा आम्हाला संधी मिळाली आहे. म्हणजे सगळं बिराड तिथे घेऊन आले आहेत आणि तर जेवण खावण इथं ते सगळं आता करणार आहेत. विविध मागण्या त्यांच्या आहेत पूर्ण व्हाव्यात म्हणून ते स्वातंत्र्यानंतर जवळपास 75 वर्षानंतर देखील त्यांना या मागणीचा सामना करावा लागतो. हे दुर्दैव आहे. मित्रांनो, या व्हिडिओ बनवतो मुद्दा एवढाच आहे की हे बिराड आंदोलन हे यशस्वी करण्यासाठी पात्रतील जवळपास सगळ्या राजकारणी लोकांनी, वकील साहेबांनी आणि पत्रकार बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे. कुदरत का कानून, चारों तरफ अंधेर मचा है, पानी महंगा सस्ता खून कोई बताए ये है कैसा कुदरत का कानून कैसा. या ठिकाणी आदिवासी बांधवांचं म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा या जंगल संपत्तीवर ज्यांचा अधिकार होता ते आदिवासी बांधव आहेत. परंतु त्या आदिवासी बांधवांना न्यायासाठी आजही बिराड आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आहे. हे शासनामध्ये बसलेले जनाधारी आहेत त्यांचं दुर्भाग्य आहे की आंदोलनकर्त्यांचं दुर्भाग्य आहे हे समजू शकत नाही आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व राजकारणी असो, पत्रकार असो, सगळं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बिराड आंदोलन म्हटल्यानंतर यात भाकर हा जो प्रमुख खानदेशातला एक मेनू आहे ठेचा भाकर, आणि तो ठेचा भाकरचा आनंद या ठिकाणी सगळे घेत आहेत. आणि माझं प्रशासनाला एक विनंती आणि शासनाच्या भाजप संपवण्यात यावं, अन्यथा आम्हाला विविध पक्षांकडून सगळ्यांना सपोर्ट देऊन आम्ही बाजूला तीव्र आंदोलन छेडू हे आधी देखील बोललेलो आहे, आता देखील बोलतोय. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की आंदोलन लवकरात लवकर संपायला पाहिजे ही आमची विनंती राहील. पानी महंगा सस्ता खून कोई बताए ये है कैसा कुदरत का कानून कैसा कुदरत का कानून. या भारत भूमीचे आद्य नागरिक म्हणून जर कोणी असतील तर ते आदिवासी आहेत. परंतु आज भारतामध्ये जी मनुवादी प्रवृत्ती उदयास येते आहे आणि मनु संस्कृतीचं राज्य आणायचं जे काही स्वप्न भाजप आणि सहयोगी पक्ष बघत आहेत त्याच्यासाठी आदिवासी SC ST यांचा बळी दिला जातोय. गावागावातल्या अगदी साध्या छोट्या आणि छोट्या छोट्या मूलभूत सुविधांपासून या लोकांना वंचित ठेवलं जातं, जेणेकरून हे चांगल्या वातावरणात जगले नाही पाहिजेत, हे त्याच घाणीत जगले पाहिजेत, म्हणजे यांचा विकास होणार नाही आणि हे कायम आपले गुलाम राहतील. ही मानसिकता या मनुवाद्यांची आहे. तालुक्याला एक लोकप्रतिनिधी असे आमदार भेटलेले आहेत, माजी आमदार आहेत, भाजपचे मोठे मोठे नावं घेतलेले पदाधिकारी आहेत, पदं घेतलेले पदाधिकारी आहेत. मात्र हे सगळे मतांसाठी आदिवासींच्या पाया पडतात. पण आदिवासी असतील, SC असतील, मागासवर्गीय असतील किंवा वंचित असतील यांच्या मूलभूत सुविधांसाठी आजपर्यंत कोणीही भरीव अशी तरतूद केली नाही. टक्केवारीच्या राजकारणामध्ये, साठगाईच्या राजकारणामध्ये आदिवासी खऱ्या अर्थाने पिसला गेलेला आहे. आणि म्हणून मी या आमदारांना जाहीर विनंती करतो की तुम्ही या आदिवासीच्या मूलभूत प्रश्नांकडे बघा. त्यांना तुमच्यापासून फार काही नको आहे, त्यांना फक्त त्यांच्या भागामधल्या गटारी, रस्ते, पाणी या सुविधा, शौचालयाच्या सुविधा पुरवा आणि त्यांचं जीवन मंगलमय आणि चांगलं करा. जे आपल्या राज्यघटनेने सांगितलं त्याप्रमाणे करा. एवढीच विनंती प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना मी या निमित्ताने
आपले मित्र सुधाकर वाघ आदिवासी संघटनेचे राज्याध्यक्ष ज्यांनी हे बिराडी आंदोलन जे केले हे अभिनव आंदोलन पहिल्या नव्हेच पातळीत होतं असं मला वाटतं. आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या पत्रकारांना मित्रपरिवारांना एक बिराडी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जेवणाची खूप छान मेजवानी दिली आणि त्यांच्या या बिराडी आंदोलनाला नक्कीच यश मिळेल अशी आम्ही सर्वांच्या वतीने मागणी करतो. घटनेचं जे आगळं वेगळं बिराड आंदोलन जे प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या नेतृत्व सुरू आहे. या आंदोलनाला सुरुवातीला सर्वांनी पाठिंबा राजकारणी असो पत्रकार संघटनांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मी या माध्यमातून असं सांगेन की या समाजाला प्रत्येक वर्षी असे आंदोलन करण्याची गरज का पडते आणि ही वेळ त्याच्यावर काय ते वारंवार सुधाकर भाऊ या समाजाच्या उत्कर्षासाठी मागण्यांसाठी प्रशासनाचे झगडत असतात. प्रशासनाने एक वेळा काहीतरी एक निश्चित धोरण ठरवून या समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या स्मशानभूमी असो किंवा त्यांच्या त्या समाजाच्या राहत्या घराच्या असो घरकुलांच्या असो तर या संदर्भात प्रशासनाने शासनाच्या प्रतिनिधीशी एक वेळा फायनल बैठक घेऊन चर्चा करून यांच्या मागण्या कायमस्वरूपी मार्गी लावा अशी मी या ठिकाणी फक्त एक पत्रकार म्हणून आणि पत्रकार संघटनेचे पत्रकार म्हणून सर्व पत्रकार म्हणून शासन आणि राज्यकर्त्यांना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकलव्य.